मुक्ती, मुक्ती म्हणजे तुम्हाला माहिती आहे की नाही, या सर्वातून मुक्त होऊन कुठे परम पद प्राप्त करणं म्हणजेच काय, मुक्ती आणि भक्ती. माऊली ज्ञानोबा रायाच्या एका अभंगामध्ये भुक्ती, मुक्ती आणि भक्ती या तिन्हीचं वर्णन तुकोबा राय करतात. अभंग माऊली ज्ञानेश्वरांच्या वर्णनात्मक लिहिलेला आहे. जयाची द्वारी सोन्याचा लक्षात येतं. त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि घडा 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 त्या रेड्याने वेद बोलायला सुरुवात केली. इथे काय सांगतेले, भुक्ती. पुढे दुसरं चरण आहे, करील तो काय नोहे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी, सर्व काही संत करू शकता. तुम्हाला पाहिजे ते संत तुमच्या जोडीमध्ये टाकू शकतात. करील तो काय, काहीही करू शकतात. तुम्ही फक्त शुद्ध अंतःकरणाने प्रेमयुक्त भक्ती भावाने फक्त मागणी करा, त्यांना शरण जा. कोणालाही खाली हात ते जाऊ देत नाही, कोणालाही निराश पाठवत नाही. मुक्ती इथे प्रतिपादित होते. तिसरं चरण आहे, जयाने घातली मुक्तीची गवाही, मेळविली मागी वैष्णवांची. मुक्तीची गवाही ज्याने घातलेला आहे, मुक्ती फक्त मुक्तीच नाही, अशी कित्येक तरी लोकांना मुक्ती दिलेली आहे आणि कित्येक तरी संत मंडळीला ते या प्रवाहामध्ये आणलेलं आहे. कित्येक संत मंडळीला, कित्येक तुमच्या माझ्यासारख्या प्राणी मात्राला मात्र मोक्ष प्राप्त करून दिलेला आहे. कोणी? संत ज्ञानोबा रायांच्या दर्शनाने. बरं, एवढ्यावर थांबले का? नाही. तिसरं चरण काय आहे? तुका मने येथे सुखा काय राहे समाधाने चित्ताची. हे मात्र जे सुख आहे, सुख म्हणजेच काय झाली? भक्ती झाली. आणि ती भक्ती फक्त तुकोबाराय सांगतात का? नाही. तुकोबाराय भगवंताकडे मागतात सुद्धा. भक्ती प्रेम विना
विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवातया जगी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम विन नाही समाधान. पण जे सच्चे साधक असतात, खरंच ज्यांना भक्ती कळालेली आहे, खरंच त्यांना परमार्थ कळालेला आहे, तो शुद्ध परमार्थ किंवा तो शुद्ध परमार्थिक साधक जो असतो तो पहिल्या 2 चरणामध्ये अडकत नाही. त्याला भुक्तीची अपेक्षा नाही, त्याला मुक्तीची अपेक्षा नाही. संत सांगतात मोक्ष घरी आम्हा कामारी हे दास. मोक्ष तर आमच्या घरी म्हणे काम करतो, नौकर आहे म्हणे आमचा. मग आम्हाला मुक्तीची अपेक्षा आहे का? अजिबात नाही. मग आम्हाला काय पाहिजे? फक्त भगवंतावर प्रेम पाहिजे, भगवंताची भक्ती पाहिजे. आणि ती भक्ती किती पाहिजे? तू माझा स्वामी, मी तुझा रंग, पाहता न दिसे वेगळी मी तू पण जाऊ दे दुरी, एकची गोंगडे पांघरू हरी. एवढी निस्सीम भक्ती पाहिजे. भगवंता तू भक्त मी तू देव मी भक्त ऐसे करी नाही नाही त्याच्याही पुढे एकची गोंगडी पांघरू हरी, मला तुझ्या स्वरूपात विलीन कर. मला फक्त तू आणि तूच दिसला पाहिजे, मला तू आणि तूच वाचला पाहिजे. मला फक्त तुझी भक्ती दे. मला तुझी भुक्ती पाहिजे का? नाही. मला तुझ्याकडून मुक्ती पाहिजे का? नाही. बरं, हे सगळं संत देतात का? हो. तुकाराम महाराज काय म्हणतात? हे सगळं तर संत देतात. हे तो एक संत काही हा पण लाभ आहे, तो पण लाभ आहे. हे तो दोन्ही लाभ आहेत. पायी लाभ उत्तम, उत्तम असा लाभ आहे. बरं, असं जर नसेल कळलं, अजून सांगते. एकदा काय झालं, कारण काय होतं, कुठेतरी दृष्टांत विनोद आलेलाच पाहिजे आणि आला नाही तर आम्हाला झोपा लागतील. एकदा भजन करा, विठ्ठला विठ्ठल. या भजनाचे 2 फायदे आहेत. एक, तुमच्या मुखात नामस्मरण होतं. मी तुम्हाला नेहमीच सांगत असते, तुमच्या गुरुवर्यांचं नाव येतं, भगवंताचं नाव येतं, पंढरीच्या पांडुरंगाचं नाव येतं, तुमच्या गुरुवर्यांचं नाव येतं. म्हणजे तुमचा दुप्पट फायदा होतो. आणि तिसरा माझा फायदा होतो, तुम्ही झोपल्यावर मला बोलता येत नाही, हा माझा फायदा होतो तिसरा. म्हणून हे भजन, जशी तुम्ही मालिका बघता ना, सिरियल बघता का? मालिका नाही बघत तुम्ही? हुशार आहात तुम्ही. बरं, जाऊ दे. आमच्याकडच्या बाया मालिका बघतात आणि मध्ये मध्ये ती जाहिरात येत असते आणि त्या जाहिरातीमध्ये काय होतं, बाई पटकन जाते 2-3 भांडे घासून, बाई पटकन जाते एखादी भाकर टाकून येते. त्या प्रकारे आम्ही इथं विठ्ठल विठ्ठल घेतलं म्हणजे तुमची झोप मोडून जाते. त्यामुळे हे भजन गरजेचं आहे. असो, एकदा काय झालं, भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी स्वतः नारद महर्षी द्वारकेमध्ये जातात. द्वारकेमध्ये गेल्यानंतर रुक्मिणी माता, रुक्मिणी आई साहेब स्वयंपाकघरामध्ये काही काम करत असतात. काही काम करत असताना नारद ऋषी जातात, म्हणतात, माते सगळीकडे फिरून झालंय, सगळीकडे फिरलो, या महालात गेलो, त्या महालात गेलो, त्या महालात गेलो, 16,108 महालामध्ये जाऊन आलो, पण मला भगवंत दिसले नाही. तेव्हा रुक्मिणी माता सांगतात, नारदा भगवंत पूजा करतात. आता नारदाला प्रश्न पडला, आपल्यालाही पडेलच ना प्रश्न. भगवंत पूजा करतात म्हणजे भगवंत कोणाची पूजा करत असताना? स्वतः देवादिदेव या ब्रह्मांडाचा चालक मालक पालक भगवंत पूजा करतो. तेव्हा मात्र नारद जातात आणि त्या पूजा घराच्या बाहेर जाऊन उभे राहतात. नारद गेल्यानंतर पूजा घराच्या बाहेर जाऊन उभे राहतात. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाले, कीर्तन संपत आलं, भगवंत काही बाहेर येत नाही. असं झाल्यानंतर मात्र नारद नारद महर्षी होते, नारद महर्षी फार चंचल होते, ते एका ठिकाणी थांबत नव्हते. त्या युगामध्ये आणि आताही जर कोणत्याही ठिकाणी जाण्याचं किंवा कोणीही, तो देवलोक असो, भूलोक असो किंवा राक्षस लोक असो, पाताळ लोक असो, कोणताही लोक असो, ऑलवेज वेलकम कोणाचं केलं जातं? तर नारद महर्षीचं, है की नाही? नाहीतर देव राक्षसाकडे, राक्षस देवाकडे आले तर काट्यालाट्या होतील. पण नारद महर्षीला तेवढा अधिकार होता, ते कोणाच्याही घरामध्ये डायरेक्ट घुसू शकत होते. असो, नारद महर्षींनी पाहिलं तेव्हा भगवंत खरंच सोहळ्यामध्ये पूजा करत होते. पूजा करत असताना भगवंताच्या समोर पाहिलं तर भगवंताच्या समोर सर्व पृथ्वी तलावरील संतांची फोटो, मूर्त्या अशा मांडलेल्या होत्या. नारदांना प्रश्न पडला, जी संत
भगवंतासाठी व्रत वैकल्य उपवास करते, तपादी साधना करते, अनेक ग्रंथ शास्त्रांचं पठण करते, मुखोद्गार करते, मोठे सप्ते करते, मंदिरं बांधते, त्या संत मंडळीसाठी बरं भगवंत काय म्हणून पूजा करत असतील, त्या संत मंडळीची काय भगवंत पूजा करत असतील, प्रश्न पडला. मग शेवटी नारदाला राहावला गेलं नाही, मलाही नाही राहावला गेलं. मग शेवटी नारदांनी विचारलं, म्हणे भगवंता तुम्ही भक्तांची पूजा करता, हे तर तुमची सर्व भक्त मंडळी आहे, यांची पूजा करतात. भगवंत म्हणले हो. म्हणे का? म्हणे त्यांचे दास्य करण्यामध्ये मला खूप आनंद आहे. कोणाचे? माझ्या दासांचे दास्य करण्यामध्ये मला आनंद आहे. बरं ठीक आहे, मग फक्त तुम्हीच करता का पूजा? म्हणे नाही. कोण? जो या पृथ्वी तलावरील उत्कृष्ट साधक असेल, ज्याला स्वतःच्या जन्म मरणाची जी एरझार आहे ती संपवायची असेल, ज्याला हा भवसागर पार करून जायचा असेल, तो प्रत्येक व्यक्ती संतांचं पूजन करतो. नारद म्हणे हो, पृथ्वी तलावर का? म्हणे हो. नाही. नारद म्हणताय नाही हो, मला तर तिथं कधी पण माऱ्या भांडणं, हाफ मर्डर, खून अशाच गोष्टी ऐकायला येतात. मी कधी पेपर वाचला तर मला असं ऐकायला कमी येतं. भगवंत सांगतात नारदा, चांगल्या गोष्टीचं थोडी काय पेपरला दिल्या जातात, चांगल्या गोष्टी थोडी काही बातम्यामध्ये सांगितल्या जातात. नाही म्हणे, पण मला अनुभूती घ्यायची आहे, कारण संत असं तसं बोलत नाहीत, ते नारद महर्षी होते. संत म्हणतात अनुभव आले अंगात या जगात येत असे, असं मी मान्य करत नाही, मला मात्र अनुभूती घ्यायची आहे. संत भगवंत म्हणतात ठीक आहे, मला सांगा म्हणे तुमच्या या संतांच्या संगतीचा किंवा दर्शनाचा लाभ काय आहे. ठीक आहे. भगवंत म्हणजे ठीक आहे, एक काम कर, जा पृथ्वी तलावर जा. पृथ्वी तलावर गेल्यानंतर तिथे एक गटार आहे, त्या गटारात एक किडा आहे, त्या किड्याला जाऊन विचार, तो किड्या तुला सांगून दे. नारद महर्षी निघाले, लगेच त्यांच्या अँड्रॉइड मोबाईल काढला, लगेच तिथे टाकलं गुगल बाबा वेअर इज दॅट किडा. लगेच गुगल बाबाने त्यांना लोकेशन दिलं. जर आपण असं टाकू ना, गुगल बाबा वेअर इज दॅट गटारातला किडा, तर गुगल बाबा म्हणे डोंट सर्च एअरवेअर, यू आर ओनली दॅट, तो आपल्याला सांगणार नाही. तो गेला, नारद गेले, नारदांनी त्या किड्याकडे गेले, त्या किड्याला पाहिलं, त्या किड्याला विचारलं का रे बाबा, भगवंताने मला तुझ्याकडे पाठवलं, मग मला सांग या संतांच्या दर्शनाचा कोणता लाभ आहे. त्या किड्याने डोळे उघडले, त्या किड्याने डोळे उघडून नारदाला डोळे भरून पाहिलं आणि प्राण सोडला. नारद महर्षीला आश्चर्य झालं, अरे हे काय, मी विचारला प्रश्न उत्तर न देता चालला गेला. परत आले देवाकडे, आता काही उत्तर मिळाल्याशिवाय समाधान होत नाही. मग नारद महर्षी परत आले, भगवंता ज्या किड्याकडे तुम्ही मला पाठवलं, त्या किड्याचा मी विचारलं, प्रश्न विचारला, किड्याने मला पाहिलं आणि प्राण सोडला. भगवंत म्हणे काही हरकत नाही नारदा, एक काम कर, 8 दिवसानंतर पुन्हा एका कुपाटीवर एक सरडा नेमका जन्मलेला आहे, त्या सरड्याकडे जा आणि त्या सरड्याला हाच प्रश्न विचार. 8 दिवस नारदाला कशाची झोप येते? अजिबात झोप नाही. जसं आम्हाला 8 तारखेला 2 महिन्याचे हप्ते पडणार आहेत, 3000 येणार आहेत आमच्या झोपी उडालेले आहेत. आम्ही रोज विचारतो पडले का तुला, पडले का तुला, विचारता विचारता आम्ही पाय घसरून पडू, गुडघा फुटेल, पण आम्ही शेजारणीला विचारतोय, लेकीला विचारतो बाई पडले का तुला. 12 पासून सुरू झालं का यांचे फोन सुरू होतात, सगळ्या महिलांचे फोन बिझी 12च्या नंतर. पडले का तुला, मला पडले, तुला नाही पडले का, जाय मग त्या पोराला विचारते, सेतूवाल्याला विचार, बँकेत जाय, पासबुक घेऊन जाय, आधार कार्ड घेऊन जाय, बरीच काही ठिकाणी असतात. नारदालाही झोप यायला लागली. 8 दिवस कसे बसे गेले. 8 दिवसानंतर नारद महर्षी पुन्हा आले. ज्या ठिकाणी तो सरडा जन्मलेला होता तिथे आले. सरड्याला प्रश्न केला, का रे बाबा सरड्या, भगवंत म्हणताय की संत संगतीचा लाभ होतो, तो कोणता लाभ आहे मला सांगशील का. सरड्यानी डोळे उघडले, नारदाला पाहिलं, प्राण सोडला. नारदाला पाहिलं, प्राण सोडला. नारद महर्षी आश्चर्यचकित झाले, अरे असं काय होतंय. पुन्हा भगवंताकडे, भगवंता तुम्ही काय माझी गंमत करताय का. जसं ही येऊन जाऊन ही कीर्तनकार महाराज आमच्या त्या 1500 रुपयावरच येते, एक तो घरच्याची सगळ्यांचे डोळे टाकलेले, ही बाई पण येऊन जाऊन तिथं येते, तुम्ही काय माझी मजा घेऊ लागले का तुम्ही अशी. भगवंत म्हणले नाही नारदा, तुम्ही एक काम करा, पुन्हा 1 महिन्यानी तुम्ही जा, एका झाडावर एक शुक म्हणजे पोपटाचा पिल्लू जन्माला आलेला आहे, त्याला विचारा. ठीक आहे. 1 महिना कसा बसा गेला. आम्ही चांगली जानेवारी पासून वाट पाहू लागलो, मार्च आलाय,
आला कसा 1 महिना गेला. 1 महिन्यानंतर पुन्हा नारद महर्षी आले. नारद महर्षीने त्या पोपटाला विचारलं, का रे पोपटा, मला सांग संत संगतीचा काय लाभ आहे. असं म्हटल्याबरोबर पोपटाने नारदाकडे पाहिलं, प्राण सोडला. आता मात्र नारद घाबरले. भगवंता इथे काय म्हणे, प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर सरळ द्या. तुम्ही काय मला त्यांच्या मृत्यूचं पाप माझ्या डोक्यावर टाकताय का, माझ्या प्रश्नाने त्यांचा जीव जातोय तर. भगवंत म्हटले, नाही नारदा, तुम्ही पुन्हा एक काम करा. एका 6 महिन्यानंतर एका ब्राह्मणाच्या घरी एका गाईला वासरू होणार आहे, त्या वासराला हाच प्रश्न विचारा. 6 महिने थांबावं लागलं. 6 महिने थांबावं लागलं. 6 महिने थांबलो आम्ही. 6 महिने थांबल्यानंतर पुन्हा नारद महर्षी त्या वासराकडे गेले. त्या वासराला विचारलं, का रे वासरा, मला सांग संत संगतीचा कोणता लाभ होतो. वासराने तेच केलं. वासराने डोळे उघडले, नारद महर्षीला डोळे भरून पाहिलं आणि प्राण सोडले. सरडा गेला, पहिला गटारातला किडा गेला, सरडा पण मेला. त्यानंतर पोपट गेला. लक्ष द्या, माझी उजळणी चुकली तर तुम्ही सांगत जा. पोपटही मेला आणि पोपटानंतर त्या वासरानेही प्राण सोडून दिला. तर एवढ्यावर थांबलं का. नारद महर्षी म्हणे, भगवंता उत्तर द्यायचं तर तुम्ही द्या, तुम्ही मला खेळू लागले नाही तर चाललो मी ब्रह्मदेवाकडे, चाललो मी महादेवाकडे, तुम्ही सरळ उत्तर देत नाही. भगवंत म्हणले, नाही तुम्हाला उत्तर मिळणार. तुम्ही एक काम करा, खूप वर्षानंतर वृद्धाप काळामध्ये एका राजाला पुत्ररत्न होणार आहे. तुम्ही त्या राजाकडे जा, त्या राजाच्या त्या बाळाला, त्या लेकराला विचारा की संत संगतीचा लाभ काय. आता मात्र नारद म्हणले, भगवंता खरंच माझी गंमत करतोय. प्रत्येक जण मी गेला का प्राण सोडून देते, माझ्या प्रश्नाने प्राण जातोय. त्या राजाच्या वंशामध्ये वृद्धापकाळामध्ये पुत्ररत्न झालेलं त्यांनी मला पाहिलं आणि त्यांनी जर जीव सोडला तर तो राजा मला फासावर लटकवलो. भगवंत म्हणले, माझ्यावर विश्वास आहे ना, तुम्ही जा. आता भगवंताला कोणी नाही म्हणाल का. गेले, घाबरत गेले, भीत गेले. त्या बाळाला सांगितलं, बाबा रे, तुला वाटल्यास मी संजीवनी आणून देतो, पण माझा प्रश्न विचारल्या हालचाल करू नको. ते बालकही हुशार होतं. नारदाने प्रश्न केला, का रे बालका, का रे राजपुत्रा, मला सांग या संत संगतीचा काय लाभ होतो. तो बालकही हुशार होता. बालक म्हणला, मला सांगा हा प्रश्न तुम्हाला कोणी मला विचारायला सांगितला. म्हणे, भगवंताने. एक काम करा, तुम्हाला मी उत्तर देतो, पण तुम्ही तुमच्या त्या भगवंताला घेऊन या. नारद गेले. म्हणे, बाबा आता मात्र माझं काम अर्ध फत्ते झालंय, 50% फत्ते झालंय. आमचा हप्ता जाहीर झालाय, 50% आमचं काम झालंय. तुम्ही चला. तो बालक सांगतोय की तुम्ही आल्याशिवाय उत्तर देणार नाही. भगवंताला घेऊन प्रत्यक्षात त्या बालकासमोर नारद महर्षी प्रकट झालेले आहेत आणि भगवंताला समोर ठेवून प्रश्न विचारतात, बाळा आता तरी सांग रे, संत दर्शनाने काय लाभ होतो. तर तो सांगतो बालक, नारद महर्षी, मी गटारातला किडा होतो. कुठला होतो. गटारातला. बघा संतांच्या सानिध्याचं, संतांच्या दर्शनाचं महत्व काय. मी गटारातला किडा होतो. गटारातल्या किड्याने तुम्हा संतांचं दर्शन घेतलं, तुम्हाला पाहिलं, माझं जीवन संपलं, मला पुढचा जन्म पदोन्नती झाली. माझी पदोन्नती होऊन मला पुढचा जन्म सरड्याचा मिळाला. थोडा स्वच्छ सरड्याच्या जीवनामध्ये तेच झालं. तुमचं दर्शन झालं, प्राण सुटला, तोही जन्म संपला. पुढे मी पोपटाच्या जन्माला गेलो, तुम्हाला पाहिलं, दर्शन घेतलं, पोपटाचाही जन्म संपला. पुढे मी गाईचं वासरू झालं, तिथे माझी पदोन्नती झाली, पवित्र ठिकाणी माझा जन्म झाला. तिथे गेल्यानंतर तुम्हाला पाहिलं, तुमचं दर्शन घेतलं आणि तुमचं दर्शन घेतल्यानंतर तिथेही माझं ते जीवन संपलं. आणि आज मी एका राजाच्या घरी जन्माला आलेलो आहे, राजपुत्र होऊन जन्माला आलेलो आहे. हे मागचं सोडा हो, राजाचं सोडा, राजपुत्राचं सोडा. आज मला तुम्ही तर मिळाले, पण तुमच्या माध्यमातून आज साक्षात भगवंताचं दर्शन झालेलं आहे. आणि तुका म्हणे, आता लाभ नाही या परता. याच्या पलीकडे कोणता लाभ असतो. याच्या पलीकडे कोणता लाभ आहे का. नाही. पद्मनाभ जोडीला भगवंताचं दर्शन झाले, पद्मनाभ जोडलेला आहे. साक्षात भगवंत तुमच्यामुळे मला आज
दर्शन देत आहे आणि ते कोणामुळे झालं? संत संगतीमुळे झालं. बरवा संत संग येतो सामोरा श्रीरंग. किंवा अजून एक प्रमाण आहे, बरवा संत समागमो आणि हे कशामुळे झालेलं आहे? संत समागमाने, संतांच्या सानिध्याने, संतांच्या दर्शनाने. पण मला सांगा, संतांचं दर्शन